आज सकाळपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, साला ये हनी ट्रॅप क्या है, साला ये हनी ट्रॅप क्या है, ये किसका है. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय, अरे तेरा तो नाही आहे ना. क्यों अमीन भाई? अध्यक्ष महोदय, काय चालू आहे काय महाराष्ट्रात? अमीन भाई सोचो सोचो. अमीन भाई ये हसी मजाक में मत लो. कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील. ज्याचं नाव येतंय ना तो गेले 20 वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे. असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही. असा एकही नेता नाही, असा एकही IAS IPS ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही. सगळ्यांचा दोस्त. आधी एक नाशकात हॉटेल होतं, आता एक रिसॉर्ट उघडलाय. त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे, त्या रूम मध्ये 8 कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्यानी. त्याच्या चायनामधनं कॅमेरे आणलेत. आता मला तेच मी पुढे येतोय. प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे, प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. अध्यक्ष महोदय, हा गुजरात पॅटर्न आहे, आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय ते. गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लीक झाल्या आणि त्याच्यातनं 2-4 आत्महत्या झाल्या. अध्यक्ष महोदय, विषय दुसरीकडे नाही न्यायचा. प्रश्न हनी ट्रॅपचा नाही आहे. प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यात मला जायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, लपवून खोल्यांमध्ये बाथरूममध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत? ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत. योगेश कदम, ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत. एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी 3 कोटी मागितले गेले अशी माझी माहिती आहे, आणि नंतर त्याला परत फोन गेला 3 कोटी दिल्यानंतर की 10 कोटी हवेत. आणि असं म्हणतात, मला माहित नाही, माझी काय हे नाही, पण हे 100% माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये हे झालं. ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून नाव आहे त्याचं नाव मला घ्यायचं नाही आहे, पण असं एकही राजकीय पुढारी नाही आहे जो नाशिकला गेला आणि तो त्याला ओळखत नाही. नाही, तू गेलाच नाहीस, बिचारा आहेस तू नाशिकला जात नाहीस. प्रत्येक जण आता मी पण नाही ओळखत, पण मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो. मी त्याला एकदम व्यवस्थित ओळखतो आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरायचा. प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष महोदय, पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे. जाऊ द्या, नाव घेतल्यानंतर मी नाव घेतलं तर डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे जसा ठाप अर्थक्वेक येईल. जाऊ द्या, सोडून द्या ना. प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे बंद करा. हा जो कोण हलकट आहे ना, जो हे धंदे करतोय, मैत्रीचं नातं दाखवतो, हॉटेलमध्ये बोलवतो, 5 स्टार सगळ्या सोयी करून देतो, स्पा मसाज वगैरे सगळं करून देतो, आणि नंतर 1 वर्षाने दाखवतो हे घ्या. त्याने सकाळी उत्तर दिलं ना, चौकशी करतो, कॉम्प्रोमाइज झालाय. ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालं? कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे योगेश कदम? कसलं कॉम्प्रोमाइज झालं? किती वर झालं? कितना रोकड़ा लिया, कितना रोकड़ा दिया, किसको दिया? ये माल का कमाल है, ये माल का कमाल है. इसमें सिर्फ झोल है, झोल. झोल को मत बचाओ, झोल को मत बचाओ. जे काय झालं असेल ते राहू द्या. अध्यक्ष महोदय, जे काय घडते ते अतिशय डेंजरस आहे. माझी सूचना आहे आणि ही मनापासून करतोय मी की पोलिसांना हे चेक करायला सांगा की कॅमेरेज कुठे कुठे लागलेले आहेत. अनेक हॉटेलमधल्या अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात. असं आहे की यंगस्टर्स असतात, मला ते बोलायचं नाही, परत ह्याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण आपल्याला नवतरुणांचे, हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील, ही आपली जबाबदारी आहे. अनेक फॉरेनर्स येतात, अनेक जण नाशिकला जातात. पुण्यनगरी नाशिक, गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणारी नाशिक, पंचवटीच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक,
काळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली, पावन झालेलं नाशिक आज बदनाम कशामुळे होत आहे? तर बेफेम काढले गेलेत म्हणून, हनी ट्रॅपमुळे नाही हो. नाशिक फार मोठी पुण्यनगरी आहे. तुमचा माझा कुंभमेळा तिथेच भरतो 12 वर्षानंतर. योगेश कदम साहेब, तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुम्ही आज हाऊसमध्ये बसले आहात होम म्हणून. बघा, हे लक्ष घ्या, हे लक्षात घाला. हा कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या. कुंभमेळ्याची स्वच्छतेनंतर करा, हा कुंभ स्वच्छ करून घ्या. अध्यक्ष महोदय,